आकाशवाणी मुंबई. मी विनायक घोडे आणि मी प्रफुल्ल मिलिंद लांजेकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 8 वर्ष पूर्ण. 33,97,58,337 नवउद्योजकांना झाला लाभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिणेतल्या राज्यांच्या दौऱ्यावर. अक्कलकोट कर्नूल रस्त्यासह विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. देशातलं पहिलं डिजिटल न्यायालय बेलापूरमध्ये सुरू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 वर्षांपूर्वी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि नवोद्योजकांना आधार देणारी ठरली असून आतापर्यंत 33,57,58,337 नवउद्योजकांना याचा लाभ झाला आहे. त्यातून त्यांना 9,29,258 कोटी रुपयाचं मुद्रा कर्ज वाटप करण्यात आलं आहे. यात 69% महिलांना कर्ज वाटप करण्यात आलं. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमुळे रोजगाराच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेच्या लाभार्थी सान्वी यांनी सांगितलं, स्टेट बँकेत गेलो तर तिथे आम्हाला पंतप्रधान मुद्रा या योजनेची माहिती मिळाली. तर आम्ही तिथून 10 लाखाचं कर्ज घेतलं. त्या कर्जातून आम्ही वॉटर प्युरिफायरचा बिझनेस स्टार्ट केला. हे पाणी आम्ही कणकवली बाजारपेठ इतर गावांना पोच करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आधी तेलंगणामध्ये आणि नंतर तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि अनेक प्रकल्पांचं लोकार्पण झालं. तसंच सिकंदराबाद, तिरुपती आणि चेन्नई कोईम्बतूर या 2 वंदे भारत रेल्वे गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या. रेल्वे मार्गाच्या विकासाबरोबरच महामार्गांचं जाळं अधिक मजबूत करण्यावर केंद्र सरकार भर देत असून आज पायाभरणी झालेल्या 4 रस्ते प्रकल्पांपैकी अक्कलकोट कर्नूल या 2,300 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. त्यानंतर प्रधानमंत्री चेन्नईतल्या श्री रामकृष्ण मठाच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी झाले. भारताच्या शेजारी राष्ट्रांना भारताची ओळख हजारो वर्षांची परंपरा लाभलेलं राष्ट्र अशी आहे. भारतानं पुढल्या 25 वर्षांच्या कालखंडाला अमृतकाळ म्हणून अधोरेखित केलं असून निश्चित केलेल्या 5 उद्दिष्टांच्या अर्थात पंचप्राणांच्या आधारे आपण या काळात अभूतपूर्व प्रगती करू शकतो असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या टीकेला कामाने उत्तर देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देवदर्शनाच्या दौऱ्यांची जाहिरात करण्यापेक्षा राज्यातल्या कोविडसह अन्य विषयांना प्राधान्य देण्याची सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. महागाई, बेरोजगारीसह कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. 6 महिन्यात 5व्यांदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस झाला. पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा पाऊस झाला. यात अनेक फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. पंढरपूर तालुक्यात रात्री झालेल्या पावसात वीज पडून गायीचा मृत्यू झाला. आदिवासींच्या विकासासाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या 9% तरतुदींचं योग्य नियोजन झालं तर आदिवासींचा विकास निश्चित होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात मोखाडा इथं रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचं उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षण हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार सुनील भुसारा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अदानी उद्योग समूहाप्रकरणी संयुक्त संसदीय समितीची मागणी योग्य नाही या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केलं आहे. सर्व विरोधक संयुक्त संसदीय समितीची मागणी करत असताना पवार यांनी या भूमिकेला छेद देत ही मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. आठवले आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान अदानी उद्योग समूहाप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फतच चौकशी झाली पाहिजे या मागणीवर काँग्रेस ठाम असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांबरोबर बोलत होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे. त्यानिमित्त ऐकूया मन की बात मधला काही अंश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुशल राजकीय नेता आहेत. मात्र त्यांची मन की बात कधी राजकारणाने झाकोळली नाही. देशवासियांशी विविध विषयांवर हितगुज हेच त्याचं स्वरूप असल्याचं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं 25 नोव्हेंबर 2018च्या मन की बातमध्ये. मन की बात सरकारी बात नहीं है, ये समाज की बात है. मन की बात एक एस्पिरेशनल इंडिया, महत्वाकांक्षी भारत की बात है. भारत का मूल प्राण राजनीति नहीं है. भारत का मूल प्राण राजशक्ति भी नहीं है. भारत का मूल प्राण समाज नीति है और समाज शक्ति है. समाज जीवन के हजारों पहलू होते हैं, उनमें से एक पहलू राजनीति भी है. राजनीति सब कुछ हो जाए, यह स्वस्थ समाज के लिए एक अच्छी व्यवस्था नहीं है. कभी कभी राजनीतिक घटनाएं और राजनीतिक लोग इतने हावी हो जाते हैं कि समाज की अन्य प्रतिभाएं और अन्य पुरुषार्थ दब जाते हैं. भारत जैसे देश के उज्जवल भविष्य के लिए जन सामान्य की प्रतिभाएं पुरुषार्थ को उचित स्थान मिले, ये हम सबका एक सामूहिक दायित्व है. और मन की बात इस दिशा में एक नम्र और छोटा सा प्रयास है. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नवी मुंबईत बेलापूर इथं देशातलं पहिलं डिजिटल न्यायालय सुरू झालं आहे. या न्यायालयाचं कामकाज कागदविरहित पद्धतीनं चालणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या हस्ते त्याचं काल उद्घाटन झालं. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणतर्फे होणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ परीक्षा पदवीपूर्ण CUET-UG या परीक्षेच्या अर्जांसाठी 9 ते 11 एप्रिल दरम्यान अर्ज प्रक्रिया पुन्हा राबवली जाणार आहे. ही परीक्षा 21 मे पासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च होती. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कुमार गंधर्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे या 3 ठिकाणी पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हे 3 महोत्सव 3 वेगवेगळ्या ठिकाणी साजरे होणार आहेत. या महोत्सवादरम्यान शास्त्रीय संगीत विषयक सादरीकरण होतील, परिसंवाद होतील, चर्चा होतील. त्याचबरोबर कुमार गंधर्व यांच्या कलाकृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि त्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी हाही यामागे उद्देश आहे. प्रत्येकी 1 ते 3 दिवस असे कार्यक्रम सादरीकरणाचे स्वरूप असेल. या सादरीकरणामध्ये नामवंत कलाकारांचा समावेश आहे. याचे नियोजन सध्या सुरू असून येत्या वर्षभरात हे कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. धन्यवाद. IPL क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना सुरू असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघानं यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघासमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात डळमळीत झाली असून शेवटचं वृत्त हाती येई तोपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने 17 षटकात 6 बाद 128 धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना मुंबई इथं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या संघात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार असून
चेन्नई सुपर किंग संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ताफ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज 22 नवीन वाहनांचं हस्तांतरण झालं. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून मिळालेल्या 96 लाख रुपयांच्या निधीतून पालघर पोलीस दलाकरता दैनंदिन कामकाजासह कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक सफारी, 7 इर्टिगा कार आणि 14 बोलेरो जीप अशी 22 नवीन 4 चाकी वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. होमिओ परिवार सर्वजन स्वास्थ्य एक आरोग्य एक कुटुंब ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक डॉक्टर ख्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनमेन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. या परिषदेत धोरणात्मक मुद्दे, होमिओपॅथीचा प्रसार, संशोधन आणि होमिओपॅथी चिकित्सा या विषयांवर विविध सत्र आयोजित केली जाणार आहेत. यावेळी होमिओपॅथीचा भविष्यकालीन वाटचालीविषयी परिसंवादाचंही आयोजन केलं जाणार आहे. अल निनोच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात जलाशयातला पाणीसाठा वेगानं कमी होण्याची शक्यता असल्यानं ऑगस्ट महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल अशा रीतीनं पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. ते आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद, महापालिका आणि शासकीय यंत्रणांच्या बैठकीत बोलत होते. या संदर्भात येत्या मंगळवारी मुंबईत बैठक होणार असून त्यात कपातीबाबत योग्य ते निर्देश देण्यात येतील. मात्र पाण्याचं योग्य नियोजन स्थानिक पातळीवरही करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. येत्या 5 दिवसात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल, ओदिशाचा अंतर्गत भाग, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि रायलसीमा या भागात कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र या काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. या काळात मध्य प्रदेश, ओदिशा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड इथं मेघगर्जना आणि वादळी वारे वाहतील. दरम्यान ओदिशाचा काही भाग आणि झारखंडमध्ये हलका पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात राबवलेल्या विशेष दत्तक योजनेमुळे कुपोषित बालकांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्त घट झाली आहे. आधी 5,000च्या वर गेलेली तीव्र कुपोषित बालकांची संख्या आता 1,817 इतकी कमी झाली आहे. मध्यम कुपोषित बालकांची संख्या 7,238 इतकी आढळली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या विशेष शोध मोहिमेअंतर्गत कुपोषणाचा शोध घेण्यासाठी कुपोषण सर्वेक्षण केलं जात आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. घोरपडे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 8 वर्ष पूर्ण. 33,97,58,337 नवउद्योजकांना झाला लाभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिणेतल्या राज्यांच्या दौऱ्यावर. अक्कलकोट कर्नूल रस्त्यासह विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. देशातलं पहिलं डिजिटल न्यायालय बेलापूरमध्ये सुरू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.